नमस्कार. आज 9 मार्च 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता. काल T20 विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. ओके, तिसऱ्यांदा विश्वविजेता आपण झालेले आहोत. यापूर्वी आपण 2007, त्यानंतर 2024 व आता सध्याला 2026मध्ये आपण विश्वविजेता झालेले आहोत. हे पॉईंट थोडेसे लक्षात ठेवा तुम्ही. 2007, 2024 आणि 2026 परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. डन. त्याच्यानंतर म्हणजे अगदी 5 मिनिटामध्ये आजचं वृत्तपत्र मी गुंडाळणार आहे. बाकी द हिंदू जे आहे ते अद्याप मी वाचलेलं नाही, पण उद्याच्या लेक्चरमध्ये समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या आपण एडिटोरियल द हिंदूमधील पाहणार आहोत. ओके, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर आणखीन एक म्हटलं तर 15 मार्च आणि 16 मार्च रोजी वृत्तपत्र विश्लेषणचे व्हिडिओ येणार नाहीत. थोडंसं मी सुट्टीवर असणार आहे. आल्यानंतर आपण सर्व बातम्या रिकवर करणार आहोत. काळजी नका करू. डन. चला, इराणची सूत्रे मुजताबांकडे. आता अगदीच मुजताबा कोण आहेत तर खामेनी यांचे पुत्र आहेत. आता हा पण प्रश्नचिन्ह आहे, कारण अधिकृत घोषणा नाही. मग आपण कशाला पाहायचं? बिलकुल पाहायचं नाही. चला पुढे. संसद अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. बजेट सेशनची विभागणी कशा पद्धतीने केली जाते हे आपण 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. मग हे आपल्यासाठी आज गरजेचं आहे का? बिलकुल नाही. पण यामध्ये काय केलं जाणार आहे पहा, स्पीकरवरती ना इम्पिचमेंट आणलं जाणार आहे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पहा, मग आपण पाहूयात काय होतं. आता आजपासून सेशन चालू होईल. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष जे आहेत ते कामकाजापासून दूर राहणार आहेत. ओके, मग थोडंसं थांबा. याबद्दल एडिटोरियल येतील किंवा एक्सप्लेन सिरीज येईल, त्यावेळेस मी नक्की ह्याला डिटेलमध्ये घेणार आहे. पण आज घडीला स्वतःहून सर्च करू वगैरे बसू नका. पुढचं तुमचं सिलेबस कंप्लीट करा. त्यानंतर हे आपण बातम्या पाहणारच आहोत, त्यामुळे स्किप करा. पुढे चला. निर्यातक्षम शेतमालासाठी राज्य सरकारकडून शीतगृह. आता पहा, अगदीच आखाती देशांमध्ये युद्ध चालू झालेलं आहे, बरोबर. व आपल्या महाराष्ट्रामधून कांदा जो आहे तो निर्यात केला जातो, किंवा अन्य जे घटक आहेत, जे कृषी पिकं आहेत ना, ते आपण दुसऱ्या देशांमध्ये, आखाती देशांमध्ये निर्यात करतो, बरोबर. मग निर्यात करण्यासाठी आपले जे JNPT बंदर आहे तिथे अगदीच पहा कांदा वगैरे तिथं आपण ठेवलेला आहे. पण प्रॉब्लेम काय झाला पहा, तिथं आखाती देशामध्ये युद्ध चालू झाल्यानंतर आपल्याकडे डायरेक्टली तेवढी शीतगृह नाहीत, किंवा अगदीच पहा तो जो कांदा तिथं ठेवण्यात आलेला आहे JNPT बंदरावरती तो सोडून जाऊ शकतो. मग या कारणाने पहा तो कांदा डायरेक्टली मार्केटला परत पाठवण्यास त्यांनी प्रयत्न करत होते. मग अपेडाच्या मागणीनंतर पहा राज्य सरकारकडून शीतगृह तिथं उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पहा, अन्यथा ना कांद्याला भाव फक्त 10 रुपये 8 रुपये अशा पद्धतीने लागलेला होता. म्हणजे काल आय थिंक 1 कंटेनर त्यांनी विकण्यात आलं डायरेक्टली मार्केटमध्ये, पण त्याला काही जास्त भाव लागणार नाही. मग आता काय केलं आहे पहा, राज्य सरकार डायरेक्टली शीतगृह तिथं उपलब्ध करून देणार आहेत, जे आपल्यासाठी गरजेचंच आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे शेतमालाला आहे तिथं भाव पण चांगल्या पद्धतीने लागू शकेल. अन्यथा काय होईल पहा, आपलं जे सध्याचं मार्केट आहे त्यामध्ये अगदी जर बाहेरून पण बाहेरच्या देशामध्ये जो जाणारा कांदा होता तो पण आपल्याच मार्केटमध्ये विक्री गेला ना, तर पुरवठा जास्त होईल व मागणी कमी होईल. व अगदीच पुरवठा जास्त मागणी कमी म्हटल्यानंतर किंमत पडतील का जास्त होतील, तर अगदीच पहा कांद्याची किंमत मग 5 रुपये पण होऊ शकेल तिथे. ओके, मग यासाठीच अगदी जे निर्यातक्षम शेतमाल आहे ना त्याला राज्य सरकारकडून शीतगृह प्रोव्हाइड करणं ही चांगली गोष्ट आहे. ओके, लक्षात ठेवा हा पॉईंट, कारण मेन सेन्सर रायटिंगमध्ये शेतमालाला भाव कशा पद्धतीने लागला जाऊ शकतो, जास्त वाढीव कसा मिळू शकतो, तर यामध्ये ही तुम्ही देऊ शकता की शीतगृहांची तिथं व्यवस्था राज्य सरकारकडून केली जाऊ शकते. ओके, डन. त्याच्यानंतर वाघ जेरबंद करणारी राज्यातील पहिली पशुवैद्यक. पारशिवनी तालुक्यात वाघ जेरबंद करण्यात विविध प्रयत्नांना यश येत नव्हते, मात्र डॉक्टर प्रियल चौरागडे या महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली. ओके, अगदीच त्यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर पुढे चला. लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय. आता लाडकी बहीण जी योजना आहे ना ती अन्य योजनांशी तिथं जोडली जाणार आहे. ओके, जसं बिहारमध्ये योजना करण्यात आली, डायरेक्टली तुम्ही जर एखादा व्यवसाय वगैरे टाकण्यात येणार असेल तर तुम्हाला 10,000 रुपये तिथे देण्याचं त्यांनी स्कीम काढली. अगदी तशाच पद्धतीने लाडकी बहीण जी योजना आहे आता त्याला अन्य योजनांमध्ये ते उपक्रम त्यांनी चालू करणार आहेत. व हे याच्यापूर्वी पण घोषणा झालेली आहे पहा, की जे 1,500 रुपये महिन्याचे आहेत तेच हप्ते म्हणून, किंवा जे EMI आहे ते तिकडं वटवलं जाईल वगैरे असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तुम्ही जर 1 लाखाचा जर खर्च काढलेला असाल, ओके, व तुमचे पुन्हा EMI कशा पद्धतीने पडेल पहा, जे 1,500 रुपयाचे जे हप्ते असतील ना ते तुमचे लाडक्या बहिणींचे जे पैसे येणार आहेत ते तिकडेच डायरेक्टली 1 लाखमध्ये भरले जातील, असं त्यांची स्कीम आहे. अद्याप ते आलेले नाही आहे पहा समोर. ज्या दिवशी राज्य सरकारने तशी घोषणा वगैरे केली किंवा अंमलबजावणी झाली त्यावेळेस आपण हे पाहणार आहोत. अद्याप तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर इथेनॉलचा
इथेनॉल धोरणाचा ऊस, मका, तांदूळ उत्पादकांना फायदा. परकीय चलनात दरवर्षी सुमारे 43,000 कोटीच्या बचतीचा अंदाज. पहा, इथेनॉल आपण काय केलेलं आहे, तर अगदीच पहा, पेट्रोल डिझेलमध्ये आपण इथेनॉलचं मिश्रण करत आहोत. या कारणानिमित्त आपले 43,000 कोटी रुपये दरवर्षी वाचत आहेत. यासोबतच ऊस, मका, तांदूळ हे जे पीक आहेत ना, या पिकांना पण आपण दुसरीकडे अगदी इथेनॉल निर्मितीसाठी त्यांचं वटवण्यात येत आहे. या कारणानिमित्त पहा, अगदी ऊसाला पण चांगला भाव मिळत आहे, मका, तांदूळ या पिकांना पण चांगला भाव तिथं मिळत आहे. एवढंच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी इथेनॉलबद्दल प्रश्न काही येतात का, ते आपण नक्कीच पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आहे पहा, नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाचा ऐतिहासिक विजय. प्रस्थापित पक्षांना धक्का. 165 पैकी 152 जागांचा निकाल जाहीर झालेला आहे. व पहा, गायक, रॅपर ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या बालेंद्र शाह राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष RSP, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष, नाव लक्षात ठेवा, RSP, लास्ट इयर राज्यसेवेला मालदीव्स येथील मोहम्मद मुइझू यांचं सरकार आहे ते कोणत्या पक्षाचं आहे हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आपला नेपाळबद्दल तर हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. तर अगदीच पहा, बालेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने नेपाळच्या जे दुसरे जे की पक्ष होते पहा, म्हणजे अगदीच प्रस्थापित पक्ष जे होते ना, त्यांना सर्वांना धक्का देत त्यांनी 165 पैकी 152 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. व KP शर्मा ओली यांचा जो पक्ष होता त्यांचं फक्त 7च जागा तिथं निवडून आलेल्या आहेत. ओके, त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण न्यूज आहे. डन, आय होप लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर पुढे चला, आपल्यासाठी दुसरी न्यूज कोणती गरजेची आहे का, तर नाही आहे. पहा, नेक्स्ट आहे, गंगेतील मासे दुर्मिळ कसे. आता हा जो आर्टिकल आहे तो बिलकुल आपल्यासाठी गरजेचा नाही, पण यामधील जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी इथं घेऊन दिलेले आहेत. आपले डेली करंट अफेअर्सची जी PDF आहे त्यामधून हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पहा, मुख्य माशांच्या प्रजाती, गंगेमध्ये जे कोणते मासे आढळतात त्यामधील मुख्य माशांच्या प्रजाती पहा. गंगेमध्ये प्रामुख्याने कार्प गटातील मासे मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यांना स्थानिक भाषेमध्ये प्रगत मासे असे म्हटले जाते. त्यामध्ये आहे कटला, रोहू, मृगळ आणि हिल्सा. आता हिल्सा मासा लक्षात ठेवा तुम्ही. हा मासा प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातून प्रजननासाठी गंगेच्या गोड्या पाण्यात येतो व फरक्का बॅरेजमुळे यांच्या स्थलांतरावर मोठा परिणाम झाला आहे. परीक्षाला प्रश्न इथूनच येतो, हिल्सा मासा का, तर अगदी पहा, याला अडथळा निर्माण होत आहे व हा बंगालच्या उपसागरातून प्रजननासाठी कुठं गोड्या पाण्यात म्हणजे गंगेकडे वापस येतो. हा जो मासा आहे, हिल्सा मासा, तो वापस येतो बंगालच्या उपसागरातून. यासाठी ही खूप महत्त्वाचं आहे. बाकी पहा, रोहू, कटला, मृगळ हे जास्त काही आपल्यासाठी गरजेचे नाहीत, पण हा खूप मोठा MP आहे पहा. ओके, त्याच्यानंतर संकटग्रस्त जलचर येतात कोणते आहेत, तर गंगा डॉल्फिन यावरती प्रश्न येऊन गेला आहे व घरियालबद्दल पण प्रश्न येऊन गेला आहे. आता गंगा डॉल्फिन का गरजेचा, आय थिंक 2015 UPSCला प्रश्न आलेला होता. ओके, याला सुसू असेही म्हणतात का, तर पहा, तो जेव्हा श्वास घेतो ना, तो सू अशा पद्धतीने आवाज घेतो, यासाठी याचं नाव सुसू असंही आहे. हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला 2015ला प्रश्न आलेला होता. हा मासा नसून सस्तन प्राणी आहे जो फक्त शुद्ध पाण्यातच आढळतो. ओके, मोस्ट MP आहे गँगेटिक डॉल्फिन. त्याच्यानंतर तर घडियाल. आता अगदीच हे घडियाल म्हटल्यानंतर काय आहे, तर मगर टाईपच आहे. तर प्लीज तुम्ही एकदा ना PMFISची एक बुकमध्ये ना ती इमेज दिली आहे, शक्य झालं ना तर ते मी टेलिग्रामवरती पाठवेन आपल्या. ओके, तर तिथं काय झालेलं आहे, जे घडियाल आहे ते मगर आहे. ओके, यांची फक्त दातांवरून त्यांची आराखणी वेगवेगळी केलेली आहे किंवा नावं वेगवेगळी आहेत. ते मी अगदीच तुम्हाला इमेज पाहिल्यानंतर ते लक्षात येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, गंगेतील मासेमारी पुढील आव्हाने. आता गंगेतील माशांच्या संख्येवर खालील घटकांचा परिणाम होत आहे. कोणते कोणते घटक आहेत, एक आहे प्रदूषण. सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन मासे मृत पावत आहेत. पुढचा आहे धरणे आणि बॅरेज. धरणामुळे माशांच्या नैसर्गिक स्थलांतराचा मार्ग खंडित होतो व अगदीच मासे त्या स्थानिक ठिकाणीच तिथं राहतात. नेक्स्ट आहे अति मासेमारी, ओव्हरफिशिंग. हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे बरं. लहान माशांची शिकार केल्यामुळे त्यांच्या पुनरुत्पादनावर परिणाम तिथं होत आहे. आणि परदेशी प्रजाती तिलपिया सारख्या परदेशी माशांमुळे स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. ओके, तिलपिया ही काय आहे असा पण UPSC प्रश्न विचारू शकते. तर अगदीच पहा, ही पण एक माशाची जमात आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर सरकारी उपक्रम कोणते कोणते आहेत, तर नमामि गंगे या मोहिमेअंतर्गत नदीचे प्रदूषण कमी करून जलचरांचे संवर्धन केले जात आहे. नमामि गंगे अगदीच पहा, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतरच ही स्कीम लागू झालेली आहे. त्यानंतर संवर्धन केंद्रे आहेत वाराणसी आणि प्रयागराज येथे माशांच्या प्रजननासाठी आणि संवर्धनासाठी विशेष केंद्रे उभारली जात आहेत. मग अगदीच यावरून प्रश्न परीक्षेला जर विचारण्यात आला तर असा प्रश्न येऊ शकतो. पहा, खालील विधानांचा विचार करा. स्टेटमेंट 1 आहे, गंगा नदीचा डॉल्फिन
म्हणजे गँगेस रिव्हर डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. अगदीच बरोबर. हा डॉल्फिन केवळ गोड्या पाण्यातच जिवंत राहू शकतो. यस. त्यानंतर हे प्राणी पूर्णपणे अंध असतात आणि शिकारीसाठी इकोलोकेशनचा वापर करतात. जसं रडार सिस्टम आहे अगदी त्या बेसिसवर. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक असेल पहा वरीलपैकी सर्व 1, 2 आणि 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर परीक्षेसाठी अत्यंत दुसरे महत्त्वाचे मुद्दे जर पाहिला तुम्ही तर IUCN स्टेटसवरून परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एंडेंजर्डमध्ये कोणता आहे तर गंगेटिक डॉल्फिन आहे आणि क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये आहे पहा घडियाल. त्यानंतर आणखीन एक एंडेंजर्डमध्ये आपलं हत्ती पण आहे, त्यानंतर टायगर पण आहे एंडेंजर्डमध्ये. ओके, हे प्लीज थोडंसं नावं लक्षात ठेवा तुम्ही. टायगर आहे, इलिफंट आहे, त्यानंतर गंगेटिक डॉल्फिन आहे एंडेंजर्डमध्ये. क्रिटिकल एंडेंजर्डमध्ये कोण आहे घडियाल आहे. ओके, IUCN स्टेटस UPSCसाठी फेवरेट आहे किंवा एकदम त्यासाठी काय म्हणू शकता त्याचा हर्ट आहे, तो नक्कीच हा बद्दल प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर आणखीन हा पण विचारला जाऊ शकतो पहा की 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यात हे कोणता शेड्यूलमध्ये आहे तर अनुसूची 1मध्ये हा प्राणी येतात. व यामुळे काय होतं याची जर शिकार केली ना तर तुम्हाला डायरेक्टली तिथं दंड किंवा जेल तिथं होऊ शकते. यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या 1972च्या अनुसूची 1मध्ये याचा समावेश आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रदूषण निर्देशांक बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड वाढल्यामुळे माशांच्या प्रजाती कमी होत आहेत आणि रामसर स्थळे इथं जर आहेत का तर अगदीच पहा गंगेच्या खोऱ्यातील महत्त्वाची आर्द्रभूमी इथे हे मासे आढळतात. यासाठी तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवायचा. UPSCचा फेवरेट प्रश्न एन्व्हायरमेंटमधून इथून बनू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे चला आपल्यासाठी पहा जा जरा दक्षिणेकडे हा आर्टिकल आलेला आहे. बेसिकली हा आर्टिकल महाराष्ट्र राज्याचं जे कर्ज आहे ते वाढत आहे याबद्दल तो आर्टिकल आलेला आहे. प्लीज तुम्ही महाराष्ट्र राज्याचं जे बजेटचं व्हिडिओ आहे आय थिंक 7 मार्च रोजीचं ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचं कर्ज किती वाढलेलं आहे. त्यानंतर पहा या आर्टिकलमध्ये पण फक्त आकड्यांचा खेळ इथं देण्यात जास्त आलेला आहे व जास्त करून हा टीकास्त्र आहे, त्यामुळे मला थोडासा IMP वाटत नाही आहे आर्टिकल. ओके, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता पहा, पण आवश्यकतेचं नाही आहे ना. त्यानंतर अधिवेशनाचा पुढचा टप्पा नवे मुद्दे स्किप करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. ओके, म्हणजे अगदीच काहीच जास्त बातम्या गरजेच्या नाहीत, फक्त हे एक महत्त्वाचं ते पण अगदी मी शोधून आणल्यासारखं झालेलं आहे हे. हां, द हिंदूच्या बातम्या महत्त्वाच्या आहेत पण ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आज थोडंसं मला हे काम आहे, त्यानिमित्ताने आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.